अरे जावा ना तिकडे यार, तुम्ही इथं त्याच्याकडे बघत बसले विज्युअल. अरे पुढे तरी जा, मागा मागच थांबतो असं. मागा मागा टीम मध्ये कसं जाणार तू पुढे? अरे कोण राहिलं? IPL मधील सर्वोत्तम टीम म्हणजेच चेन्नई सुपर किंग्स, आणि याच CSKचा कॅप्टन झालाय आता मराठमोळा ऋतुराज गायकवाड. याच ऋतुराज गायकवाडचा CSK पर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायचा आहे. पिंपरी चिंचवडमधल्या या व्हेरॉक ग्राउंडवरती त्यानं क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि तो आता CSKच्या कॅप्टन पर्यंत पोहोचलेला आहे. त्याचे 2 कोच आता आपल्यासोबत आहेत, अंडर 12 आणि अंडर 19चे मोहन सर. शदाबजी, मला सांगा की अंडर 12ला ज्यावेळेला तो इथं आला त्यावेळेला कधी तुम्हाला वाटलं की हा खूप मोठा प्लेअर बनू शकतो? आमच्या इथं 2008ला व्हेरॉक अकॅडमी सुरू झाली, त्यावेळेस तो सिलेक्शन ट्रायलमधनं इथं आला आणि तो आधी ऑफस्पिन बॉलिंग करायचा आणि त्याचा बॅटिंगचा टॅलेंट मोहन सरांनी पाहिला त्यावेळेस आणि त्याला आम्ही पिक केलं आणि बॅटिंगमध्ये तो एवढाच खूप सुंदर बॅटिंग करायला लागला आणि त्याने रन्स केले. मध्ये त्याला अपयश आलं, पण त्याने असं स्वतःला ठरवलं की आता मी पुढे चांगलाच रन्स करेल. तेव्हा वाटलं आम्हाला की तो नक्कीच पुढे जाईल. महाराष्ट्रच्या टीममध्ये पहिल्यांदा कधी खेळला, त्यावेळेला नेमकी त्यानं काय कामगिरी केली होती? सुरुवातीला तो महाराष्ट्राला पहिल्या वर्षी जेव्हा त्याचं होतं तो सिलेक्ट झाला नव्हता, पण त्याला खूप अफसोस झाला होता की मी सिलेक्ट झालो नाही आणि त्यावेळेस तो रडत होता आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की माझी विकेट मी कधी देणार नाही. आणि नेक्स्ट इयर त्यांनी अंडर 14ला महाराष्ट्रासाठी खेळलं आणि पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी 95 रन्स मुंबईच्या अगेन्स्ट केले. तेव्हापासून त्याची सुरुवात झाली. अंडर 14 नंतर सर तुमच्याकडं तो आलेला होता. अंडर 14 नंतर ते इंडिया टीम इथपर्यंतचा प्रवास त्यानं तुमच्यासोबत केलेला आहे. तो प्रवास नेमका कसा होता? त्यात काय काय आव्हानं त्याच्यासमोर होती? पहिली गोष्ट म्हणजे त्याच्याकडे शिकण्याची भयानक प्रवृत्ती होती. त्याची जी काही चूक होती ती चूक तो जशी लवकरात लवकर तो दुरुस्त करेल याच्याकडे त्याचा कायम कल असायचा. 12पासनं तो जो 14, 16, 19 ह्या एज ग्रुपमध्ये असताना नेक्स्ट एज ग्रुपसाठी पुढच्या लेवलसाठी काय आपल्याला करायला पाहिजे, म्हणजे आपण चांगलं खेळू ह्याच्यासाठी तो सतत धडपडत असायचा. त्यामुळे कायम इतर मुलांची प्रॅक्टिस आणि त्याची प्रॅक्टिस ही अशी वेगळी वाटायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल 12-14पर्यंत मुलांना एका बॉलला 1 शॉट मारण्यासाठी अवघड जात होतं, पण आम्ही एका बॉलला 2 शॉट्स एका ठिकाणी इकडून जर हा नसेल शॉट मारायचा तर दुसरा कुठला मारता येऊ शकतो, अशा गोष्टीची पण आम्ही प्रॅक्टिस करायचो. त्याची ही कुवत ही लहानपणापासून दिसायला लागली होती आम्हाला. परंतु आता तो कॅप्टन झालाय थेट CSKच्या टीमचा, म्हणजे महेंद्रसिंग धोनीची जागा स्वतः महेंद्रसिंग धोनीनं त्याला दिलेली आहे. तर तो धोनीसारखाच शांत आणि संयमी आहे असं म्हटलं जातं. तर ती नेमकी गुण काय आहेत त्याच्यामध्ये? कारण आता तुलना त्याची थेट महेंद्रसिंग धोनीसोबतच होणार आहे. अगदी बरोबर आहे, कारण तुलना फारच मोठी आहे आणि एवढ्या मोठ्या तुलनेमध्ये तो त्याची तुलना योग्य प्रकारे सांभाळेल ही आम्हाला खात्री आहे. कारण या अकॅडमीमध्ये तो अंडर 13 असतानापासून टीमचं तो लिडिंग करतो, कॅप्टनशिप करतो. 13, 14, 16, 19 परत रणजी ट्रॉफी महाराष्ट्राचं 19 नंतर सगळ्या अशा तो लिडिंग करत गेला. ते फार आशिया कप नंतर एशियाड पण त्यांनी गोल्ड मेडल घेतलेलं आहे. सो ही जी लिडिंगची कॅपॅसिटी ही CSKने त्याची पहिल्यापासून हेरलेली आहे. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा शांत विचारी स्वभाव, त्याचा इतर खेळाडूंबरोबर असलेले संबंध आणि त्या संबंधांमध्ये गेम कसा आपण जिंकायचा याच्यासाठी कुठले प्रयत्न करायला पाहिजेत आणि मॅच कशी जिंकायची हे स्वतः त्यांनी लीड फ्रॉम द फ्रंट करून अनेक मॅचेस इथे अकॅडमीसाठी जसे जिंकून दिल्यात तसं CSKला आणि इंडियाला पण तो जिंकून देतोय. तर ह्या गोष्टी त्याच्या आतापर्यंतच्या जडणघडणीमध्ये खूप कामाला येणार आहेत. परंतु सर आपण बघितलंय की CSKनं म्हणजे महेंद्रसिंग धोनीनं मागच्या वर्षी एक प्रयोग करून बघितला, रवींद्र जडेजावरती ती जबाबदारी टाकली आणि आता जबाबदारी टाकतोय तो ऋतुराज गायकवाडवरती. तर आता तुम्ही सांगितलं की अंडर 14 पासून तो आत्तापर्यंत अनेक ठिकाणी कॅप्टनशिप त्यानं केलेली आहे, परंतु ही एक कॅप्टनशिप त्याच्या कॅप्टनशिपच्या अंडर महेंद्रसिंग धोनी खेळणार आहे. एक प्रेशर त्याच्यावरती असू शकते? मला नाही वाटत प्रेशर असू शकतं, कारण स्वतः धोनी ह्याला प्रेशर देणार नाही. कारण धोनीला माहिती आहे की आपल्यानंतर कोणतरी आपल्याला उभं करायचं, त्यांनी या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे.
त्यामुळे धोनी त्याला बरोबर ट्रेन करूनच कॅप्टनशिपमधनं तो टीममधनं जेव्हा त्याला खेळायचं नाही तेव्हा एक जागा पूर्णपणे कॅप्टनची तो तयार करूनच त्याला सोडलं असं आम्हाला खात्री वाटते. काय होईल आता? CSK साठी त्यानं खूप रन्स तर याच्या आधी केलेलेच आहेत, परंतु त्याच्या कॅप्टन्सीच्या अंडर काय होईल? मुंबई इंडियन्स पण तेवढीच तगडी टीम आहे. नाही, अवघड त्याला नाही आहे, पण आता सुरुवात आहे बघा. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती अनेक इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत, त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. प्रत्येक मॅच वेगळी आहे, प्रत्येक मॅचची स्ट्रॅटेजी वेगळी आहे, ग्राउंड्स वेगळी आहेत, एकाबरोबर 2-2 वेळा खेळायची आहे, खूप मोठे प्रेशर्स असतात वगैरे, सगळं ठीक आहे. पण मला असं वाटतं की हे प्रेशर त्याला असणार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याला बाकीचे पण सांभाळून तेवढेच घेतील आणि त्याची स्वतःची जे प्रेशर हँडल करायची एक स्वतःची एक होत आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्याला काही प्रॉब्लेम्स येतील म्हणून. बरोबर. कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याची एक वेगळी शैली आहे. तसाच ऋतुराज गायकवाड हा शांत आणि संयमी आहे आणि म्हणूनच तो CSKला ज्या उंचीवरती आत्ता CSK आहे त्याच उंचीवरती तो कायम ठेवेल असा विश्वास त्याच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केलेला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन आता मराठमोळा ऋतुराज गायकवाड झालाय आणि त्याचा आनंद इथं आपण बघतोय पुण्यातल्या या मैदानावरती होतोय. याच मैदानावरती ऋतुराज गायकवाड शिकलेला आहे आणि आता तो CSKचा कॅप्टन झालेला आहे आणि हे खेळाडू आता अशा प्रकारे आनंद व्यक्त करतायत कारण त्यांच्यातलाच एक खेळाडू CSKचा कॅप्टन झालाय. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. किती आनंद झालाय? मला खूप आनंद झालाय की आमच्या अकॅडमीचा एक प्लेअर वरच्या लेवलसाठी कॅप्टन्सी करतोय. तो इथे अंडर-12 पासून खेळतोय आणि आम्हाला वाटते की तो चांगले करेन आता कॅप्टन्सीवर. बरोबर. हा ऋतुराजचा पुतण्या आहे, त्याच्याशी बोलू आपण. काय कुटुंबात आनंद साजरा केला जातो? घरात खूप आनंद वाटतोय, सगळे खुश आहेत की खूप धोनी अंडर त्यांनी खेळला आहे, त्याला एक्सपिरियन्स आहे खूप. तो यावर्षी चांगलं करून देईल CSK टीमसाठी आणि जिंकल या टीम मी आहे. बरोबर. महेंद्रसिंग धोनीनं त्याच्यावरती विश्वास टाकलाय. तुम्हाला किती अपेक्षा आहेत दादा ऋतुराजकडे? तो खूप अपेक्षा आहेत की तो ह्या वर्षी जिंकू IPL असं वाटते, कारण धोनीच्या अंडर त्याने 2 वर्षी खूप शिकला असेल आणि त्याला खूप फायदा पण राहील की 2 वर्षात धोनीच्या अंडर राहिले तर यावर्षी नक्कीच त्याला कॅप्टन्सीला फायदा होईल IPLला. बरोबर. धोनीनं मागच्या वेळेला पण एक प्रयोग केला होता, रवींद्र जडेजाला कॅप्टन केलं होतं, परंतु ते अयशस्वी झालेला होता. आता ऋतुराजवरती विश्वास टाकलाय. ऋतुराज ही सगळं कर्णधार पद पेलू शकतोय असं वाटतंय? हो, ऋतुराज नक्कीच चांगल्या पद्धतीने कर्णधार पद भूषवेल आणि चांगलाच तो खेळेल आणि CSKला नक्कीच जिंकून देईल. तर या सगळ्या खेळाडूंना विश्वास आहे की CSK ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात पुन्हा एकदा IPLचं कप जिंकेल. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.